एक आपलं झाड, त्याची तिथंच होणार वाढ, खरखरीत मायळू कडा, त्याला झाडाचा पडलाय वेढा, दगडाचं झाड विशाल, त्यावर झाडाची एक मशाल. मी काय कोणाला पैसेवाला आहे म्हणून त्याला मागे लागलो आहे, ह्याला कोणी मागितले असलं काही करत नाही. टॅगलाईन घेतली, झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ. नगरसेवक किती नगरसेवक तुला अशी भाषणात बोलतात की आम्ही इकडं डिवायडरमध्ये झाडं लावली आणि ग्लोबल वॉर्मिंगमध्ये एवढा फरक पडला आहे यावर्षी माझ्या कार्याचा. अरे काय बोलतो तो? फॉरेस्टकडे इतके पैसे आहेत, झाडाचे करोडो रुपये पडून आहेत, पण ते सह्याद्री देवराईला ज्यांनी जबाबदारी नुसती दिली ना, आपण नितीन गडकरींनी पूर्ण जबाबदारी दिली ना, आपण सगळ्या समृद्धी मार्गाला हिरवा करून टाकू. आपण काय आक्रमक राहत नाही. झाड आक्रमक असतं का? झाडाची एक फांदी तोडली, दुसऱ्या फांदीचे आंबे खाल्ले तर तो म्हणतो का ए माझी फांदी तोडली, बोलतं. आपण कोणाला काय बोलतो? जाऊ द्या मग, चला. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण आलोय त्यांच्या साताऱ्यातील देवराईमध्ये आणि या देवराईमध्ये स्वतः सयाजी शिंदे आणि त्यांचं वृक्ष आपलं स्वागतासाठी उभं आहेत. चला तर मग जाऊया त्यांच्याकडे आणि भेट घेऊया सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराईची. सर, स्वागतासाठी वडाचं झाड उभं केलं, खूप सुंदर दिसतंय. ही फ्रेमच खूप छान दिसते. काय सांगाल या स्वागताच्या झाडाविषयी? 96-95ला एक तुंबार नावाचं नाटक लिहिलं होतं. त्याच्यामध्ये माझ्या अंतरंगातल्या काही गोष्टी त्यात आपोआप आल्या होत्या. मी लेखक नाही. त्याच्यामध्ये एंडला असं लिहिलं होतं मी, आता मला रानात जायचं आहे, आता डोंगरात जायचं आहे, तिथं एक कोंब, दोन कोंब, कोंबच कोंब, एक आपलं झाड, त्याची तिथंच होणार वाढ, खरखरीत मायळू कडा, त्याला झाडाचा पडलाय वेढा, दगडाचं झाड विशाल, त्यावर झाडाची एक मशाल. वाह, क्या बात आहे. नंतर मला कळलं की झाडाची मशाल ही जगाची गरज आहे. आता हिरवी मशाल पाहिजे, आता लाल मशालीन, ह्या मशालीन क्रांती नाही. क्रांती पाहिजे असेल तर आता झाडाची मशाल. मी नकळत लिहिलं होतं, मला काय ते क्रांतीपिंती काय करायचं नाही, मला ही आवडलेली गोष्ट आहे. म्हणून एक बॉन्साय करणार आमचा उल्हास परब नावाचा मित्र, इन्स्पेक्टर होता, त्याला बॉन्साय करायची सगळं. तर हे रोप एवढंसं होतं आणि ते असं होतं, हे असं दिसतंय. मग आम्ही त्याला वाढवलं 2-3 वर्ष, मग त्याला तयार केलं तसं. आणि मग इथं दगडाला जरा खाच आहे, त्याच्यावर बसवलं. आमचे किशोर ठाकूर नावाचे मित्र आहेत, ते स्कल्पचरिस्ट आहेत, म्हणजे त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळालेत. माझ्याबरोबर जे सगळे कलाकार महाराष्ट्रातले S.R. यादव असतील, साळुंके सर असतील, निंबाळकर सर असतील, बाचुळकर सर असतील, धनंजय शेडबाळे, रघुनाथ ढोले, महाराष्ट्रातले जेवढे म्हणून शास्त्रज्ञ आहेत, त्याच्यावर काम करणारी माणसं, ती सगळी माणसं आपल्याशी जोडलेली आहेत. आणि त्याच्यामुळं हे स्वतःहून असं कार्य वाटतं. कसं वाटते मशाल? खूप छान वाटतं. माझं स्वप्न असं आहे 10-20 वर्षात ह्याच्या पारंब्या, खालच्या पारंब्या, मुळ्या अशा खाली 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 येतील आणि ह्याला सगळं वेढून टाकतील आणि वरती ते असं मशालासारखं राहील. क्या बात आहे, क्या बात आहे. मला असं वाटतंय देवराईतलं स्वागत जोरदार झालेलं आहे. आता देवराई बघायची आहे, तुमचं काम बघायचं आहे आणि जागतिक पर्यावरण दिन खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचवायचं आहे. आणि आज त्या गप्पा, ती सगळी माहिती आम्हाला तुमच्याकडनं हवी आहे. पोलीस गोळीबार मैदान आहे हे, यांच्याकडे 100 एकर जागा पोलिसांना गोळीबाराच्या प्रॅक्टिससाठी दिली होती. त्यातली त्यांना 20 एकरच गरजेचे असते, बाकीचे असे पडून होते. संदीप पाटील नावाचे SP होते, त्यांनी आम्हाला बोलावून घेतलं होतं. त्यानंतर तेजस्वी सातपुते मॅडम SP होत्या. त्यानंतर बन्सल साहेब होते, अजय बन्सल, ते होते. त्यांच्या काळात ह्याचं प्रजाती खूप वाढल्या. इथं आम्हाला संख्या नाही वाढवायची, तर प्रजाती वाढवायच्या. तर मग इथं किमान सुहास वांगणकर आमचे मित्र आहेत, तज्ज्ञ आहेत ह्यातले, त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या मताप्रमाणे सगळं आम्ही वाढवलं आहे. तुला तिकडे दिसेल बांबूचे विविध प्रकार दिसतील. रेड डेंजर ज्या प्रजाती संपायला लागल्यात त्या प्रजाती तिकडे लावल्यात. परत 22 देशातले मुख्य वृक्ष म्हणजे राज्यवृक्ष आणि राज्यफूल त्यांचं पण एकत्रीकरण आणून त्याचं एक लावलं आहे. माझ्यामध्ये हे ओपन स्काय बुक झालं पाहिजे. आता तुला इकडे कॅक्टसचे सगळे प्रकार दिसतील, इकडं तुला पामचे सगळे प्रकार दिसतील. म्हणजे मॅक्झिमम जास्तीत जास्त प्रकार कसे वाढतील तसा सगळ्या प्रकारचे पाम, तर त्याचे 2-2 रोपं लावलेत. पण आता इथून आम्ही पाण्याच्या सोय केल्यासाठी वरती एक शेततळं केलंय. ते वरती बघितलंच तिथं ते दगडांचं जे केलंय ना, तिथे एक पिंपळाचं झाड आणलंय. ते झाड आपण जुन्नरवरून आणलंय. ओके, ते जे आपल्याला झाड दिसतंय आणि ब्लास्ट केलं 8 फुटाचं, 8 बाय 8चा खड्डा केला, त्याच्यात खत माती ठेवलं, ते 6 महिने ठेवलं, मग झाड ट्रकनं आणलं, तिथं लावलं. आणि उत्पत्ती, स्थिती आणि लय ही जगाची एक स्थिती आहे. जगराहटी म्हणजे काय,
स्थिती उत्पत्ती आणले तर त्याचं दगड असं एवढ्याशा दगडापासून असं वाढत जातं आणि असं हळू संपत मग येतं. ते आपण लावलंय तिथे स्कल्पचर आपण बनवलंय, स्पेशल रस्ता करून तिकडे ते दगडी नेल्या आणि किशोर ठाकूर आमचे स्कल्पचरिस्ट आहेत, त्यांनी इकडे ते सगळे केलेत, वेगवेगळ्या गोष्टी केल्यात. आता हा देवराई प्रकल्प आज डोळ्यांना दिसतोय. तुम्ही म्हणालात की इथे माळरान होतं, दारूचे अड्डे असायचे ह्या जागेवरती, पण ही संकल्पना कुठून आली की देवराई असायला हवी? कारण मानवनिर्मित देवराई आपल्याकडे ही संकल्पना आत्ता खूप कमी दिसते. आपल्याकडे देवराई म्हणजे देवासाठी राखलेलं रान वगैरे असं आपण म्हणायचो. ही देवराई का उभी करावीशी वाटली? ॲक्च्युली देवराई ही संकल्पना नंतर आली. पहिली गोष्ट ना, मी वॉचमन म्हणून इथं 3 वर्ष कामाला होतो, जमीन आमच्या धरणात गेली होती आणि ज्या पद्धतीनं आईनं आम्हाला उभं केलं, शिक्षण दिलं, तर ही आई माझ्या आयुष्यातनं जाऊ नये एवढी माझी इच्छा होती. मला खूप नाव कमवलं, पैसे कमवले, पण सगळ्यात नंतर लक्षात आलं की आई एवढं जगात कोणी मोठं नाही, तर ही आई आपल्या आयुष्यात राहणार नाही, हिला कसं ठेवूया. मग आईला सांगायचं तुला पैसे किती घे, तुला विमानात बसव, मी सगळे लाड तिचे करायचं. म्हणजे हिरोईन कशी आईला घेऊन जाते तसं मी आईला घेऊन जायचं कुठे पण. तर वय तिचं वाढायला लागलं, मी उशिरा झालो होतो आणि शेवटचा मुलगा होतो. आणि मग आईला म्हटलं बघ तू मला जन्म दिलास, त्यानंतर जन्माला आल्याला मी काय केलं तर श्वास घेतला आणि अजूनपर्यंत श्वासच घेतो आहे. तर ही श्वासा एवढी श्रीमंतीच नाही. खरंय. उद्या तुम्ही आणि श्वास अडकला की मेला ना तुम्ही, तुमच्याकडे किती करोड रुपये, सोनं नाणं किती आहे काय नाही. तर म्हटलं तुला त्यानंतर मला झाडानं जगवले, अन्नपाणी मला झाडानं दिले, तर तुझ्यानंतर झाड महत्त्वाचं. मी काय करतो, तिला आईला माझ्या बियांची लय आवड होती. मग कुठून आलं की बिया आणायची लावायची. मी तिला गोव्याला नेलं होतं, तर त्या हॉटेलमध्ये रिसॉर्ट होतं, त्याच्या बाहेर आंब्याची झाडं होती. त्यांना सांगितलं बाबा हे जर मी आंब्याची कोया नेऊ का, लय आंबा चांगला दिसतोय, ते कोया आणले, ते आमच्या घरी झाड लावले, त्याचे आंबे आम्ही काल खाल्ले, अजून पण आहे, अजून खातं. हो. तर मग मी तिची बियाची तुला केली. आईला म्हटलं तुझी बियाची तुला करतो, तू गेल्यानंतर तुझ्या वजना एवढ्या बिया महाराष्ट्रात लावतो, महाराष्ट्र हिरवागार झाला पाहिजे. आणि तेव्हा जेव्हा सावली येईल, त्याला जेव्हा फळं येतील, तेव्हा त्या फळाफळ तू दिसशील, मला सावलीत दिसशील. आणि निस्वार्थी झाडा एवढं आणि आई एवढं जगात कोणी नाही. आई कधी मुलाचा तिरस्कार करत नाही, मरेबर. म्हणजे मी 60 वर्ष झालो तर आई माझी काळजी करायची, तू कसा आहेस, काय म्हणजे अजून काय लाईफमध्ये पाहिजे. तसं दररोज उठून श्वास घेतो, अन्न खातो, प्रत्येक घासागणीच आठवलं पाहिजे झाड आहे, श्वासागणीच आठवलं पाहिजे झाड आहे, नाही तर तुम्ही कोण आहात, कोणीच नाही. त्यामुळे मी देवराई सुरू केली. पण सगळ्यांचं आमच्या मित्रांचं म्हणणं होतं की सयाजी नावानं देवराई करू. मी म्हटलं माझं नाव कशाला लावत आहे. मग मीच सजेस्ट केलं की सह्याद्री कसा, मुंबई कोकणपासून ते कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे सह्याद्रीच मानतात, तर आपण तसं त्याला हे नाव दिलं. कुठली गोष्ट अशी होती की जी मनाला खटकली, जी लागली आणि त्यातून असं वाटलं की नाही, देवराई उभी राहायला हवी, झाडं जगायला हवी, झाडं टिकायला हवीत? मी सांगितलं ना की आई जगायला हवी. आईनंतर कोण जगवतो आपल्याला, तर झाड जगवतं. फार गैरसमज आहे की माझ्याकडे एवढे कोटी आहेत आणि एवढ्या गाड्या आहेत आणि एवढं बँकेत सोनं आहे आणि एवढं, हे हा मनाचा खेळ आहे. आता मनाचा खेळ किती पण खेळा तुम्ही, दिवसभरात तुला दुपारी पहिले भूक लागते, मग काय लागतं, अन्न लागतं का, सोनं पचतं का, नाही, अन्न लागतं. अन्न किती चांगल्या क्वालिटीचं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मग आपण ते नैसर्गिक अन्न खाल्लं तर आपण चांगले आहोत. आणि आपण काय सगळं बिघडवायला लावलं, तर आता नैसर्गिक म्हणजे काय, इथून शिकवायची सोय झाली. पण त्यामुळे मला वाटलं की ह्या कामात मजा आहे, ह्या कामात आनंद आहे. आणि ह्या कामात कसं आहे, मी 100 अनाथ मुलं घेतली आणि त्यांना मी कलेक्टर केलं, तर ते बदलीसाठी पैसे द्यावेच लागणार त्यांना. 1 कोटी द्या, 2 कोटी द्या, मग ते 2 कोटी कमवण्यासाठी तो अजून कटून तरी पैसे काढतोय, मग हे करतोय. म्हणजे ही सिस्टीम आहे आपली. असे कुठले प्रसंग आहेत ह्या देवराईच्या मार्गातले, देवराई उभी होण्याच्या आधीचे, की जे प्रसंग जास्त जिवारी लागले? आणि जसं तुम्ही सांगितलं की आई आणि झाड त्यांचं कनेक्शन तुम्ही सांगितलं, पण असा कुठला प्रसंग होता या गावात खेड्यात की जो प्रसंग पाहून तुम्हाला असं वाटलं की नाही, हे काम अजून जोमाने व्हायला हवं, या कामासाठी आपण काहीतरी काय म्हणतात की कसोशीने प्रयत्न करायला हवे? मी स्पेशल असं काही प्रयत्न असं करत नाही बघ, हे माझ्या आवडीचा भाग आहे, आनंदाचा भाग आहे. आणि जी समविचारी लोक आहेत ती त्याच्यात जोडत जातात. मी काय कोणाला पैसेवाला आहे म्हणून त्याला मागे लागलं आणि ह्याला कोणी मागितलं आहे असलं काही करत नाही. म्हणजे माझं म्हणणं आहे की ज्या दिवशी लोकांना वाटेल की अरे यांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला जॉईन झालं पाहिजे, आपण ह्यांना प्रत्यक्षात नाही तर पैशाची मदत करू शकतो, प्रत्यक्षात नाही तर पाईप देऊ शकतो, प्रत्यक्षात नाही तर पाणी देऊ शकतो, प्रत्यक्षात नाही तर ठिबक सिंचन करू शकतो, असं ज्यांना वाटेल ते जॉईन होऊ शकतात ह्याच्यात. पण मागायला गेलं की असं वाटतं की माझा काय स्वार्थ आहे,
मला ह्यात आनंद आहे, मी हे लावत राहणार, तुम्ही त्याच्यात जॉईन झाला तर आनंद आहे. कारण तुम्हाला पण श्वास लागतो, तुम्हाला पण अन्न पाणी लागतं, ते सगळं झाडापासून मिळतं. मग तुमचं कुठं दुखतंय नुसतं तुम्ही चांगलं करताय कशाला, तुम्हाला चांगलं करायला काय पॉईंट आहे. म्हणजे तू पण तुझ्या वया एवढी झाडं लावली पाहिजे का नाही. बरोबर. आता तुम्ही मुलाखत घेताय तर दररोज श्वासच घेताय ना, अन्नच खाताय ना. म्हणजे माणसानं, प्रत्येक माणसानं 144 कोटी जनतेनं त्यांच्या वया इतकी झाडं लावली तर आपलं भारत मागे राहील का. नाही. भारत कधीच मागे राहणार नाही, तो मुद्दाच नाही. पण आपली लोक जरा बेअक्कल आहेत, त्याच्यामुळे आपण भारत मागे राहिला तर राहील, अदरवाईज भारत मागे राहण्याचं काही कारण नाही. या प्रवासातला पहिला दिवस आठवतो जेव्हा ठरवलं होतं की असं काहीतरी काम आपण हाती घेतोय? नाही, पहिला दिवस ठरला की देवडीला आम्ही बीज तुला केली ना आईची, तो दिवस पहिला होता देवराईच्या सुरुवातीचा. हां, म्हणजे तिथं सुरू केलं. पण त्याच्या आधी आईची बीज तुल्याची कल्पना झाली होती फायनल. पण त्याच्या आधी आम्ही देवडीला एका मिटिंगसाठी गेलो होतो, गावाला मदत करण्यासाठी. 2016ला दुष्काळ पडला होता, 15ला बघ दुष्काळ पडला होता, त्या गावात आम्ही गेलो होतो. आणि त्या गावात झाडाखालीनं जी सभा घेतली ती उन्हात घेतली होती 12 वाजता, सातारा जिल्ह्यात दिवडी जिथं आपण जाणार आहोत तिथं. आणि त्या दिवडीच्या उन्हात सभा घेतली आणि त्या उन्हात शेवटी भाषण, मी अध्यक्ष असल्याने शेवटी भाषण माझं उन्हाने इतके चटके बसले होते. मी भाषणाला उभं राहिलो, पहिलं विचारलं ह्या गावातली झाडं कुठे गेली. तिथला म्हातारा म्हटलं की अहो तोडली आपल्याच लोकांनी, इथं जंगल होतं पूर्वी. मग मी म्हटलं गावाला आम्हाला काही पैसे उतू आले नाहीत किंवा आम्हाला काही लय हे झालं नाही, प्रत्येकानं 5 झाडं लावली तर ह्या गावात आपण काम सुरू करू. आणि ते काम कशा संदर्भातलं होतं? काम म्हणजे दुष्काळ पडला होता तर पाण्यासाठी ओढा रुंदीकरण करा, तलाव करून द्या आणि मग झाडं लावूया तिथं म्हटलं. तर झाडं लावली तर त्यांना फायदा होईल, देवराई बनवू, असं करून ते सुरू केलं. नाही का एका गणेश 5 झाडं असं करून 3,500 झाडं मागवली, मग ती लावली. मग तिकडं त्यात काय गेली, मग परत काय केली. 2-3 वर्ष आम्ही तिकडं माणूस कामाला ठेवला. नंतर गावांचं पण पूर्ण सहकार्य असतं नाही. सगळ्यांना काय वाटतं की ह्यांना कुठून तरी पैसे येतात म्हणून हे खर्च करतात. हल्ली फुकट खर्च करायचा म्हणलं ना तरी असं वाटतं की मला कोणतरी पैसे देत असेल आणि म्हणून मी करत असेल असे. पण आम्ही टॅगलाईन घेतली, झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ. झाड म्हणते का आता, अरे बापरे हे यांचं चॅनलवाले आलेत का, ह्यांना नको सावली द्यायला. आता हे शेतकरी असते तर ह्यांना दिली असते. कुत्रं मांजर येऊ, रोगी येऊ, मोठा येऊ, छोटा येऊ, सगळ्यांना झाड सारखं वागवतं. मला विचारायचं होतं, एकीकडे हे देवराई सारखा प्रकल्प आपण महाराष्ट्रात राबवतोय, 40 देवराया झालेल्या आहेत, आणि दुसरीकडे शहरांकडे एक वेगळं वातावरण निर्माण झालंय, ते म्हणजे टेरिस गार्डनिंगचं. तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? कारण की आता अर्थात या सगळ्याचा अभ्यासही तुमचा झालाय, तर त्या टेरिस गार्डनिंग ह्या प्रकरणाविषयी काय वाटतंय तुम्हाला? शहरामधली गार्डन म्हणजे टेरेस गार्डन, आणि टेरेसमध्ये 5 कुंड्या लावायच्या आणि सांगायचं ग्लोबल वॉर्मिंगला आमच्याकडे लय फरक पडला. म्हणजे नगरसेवक तुला अशी भाषणात बोलतात की आम्ही इकडं डिवायडरमध्ये झाडं लावली आणि ग्लोबल वॉर्मिंगमध्ये एवढा फरक पडला आहे यावर्षी माझ्या कार्याचा. अरे काय बोलतो तो, किती बोलतात खोटं. पण त्याच्यात आपण भानगडीत पडायचंच नाही. अगदी आपल्याला काय करायचं आहे, कारण शहरामध्ये नद्या बकाल झाल्यात, त्या फक्त शहरात झाल्यात. मी नदीवरचं एक गाणं लिहिले, मी बियांवरचं एक गाणं लिहिले, बी दोन्ही 100, पहिला माझा नंबर, माझा नंबर. आणि आमच्या सगळ्यांचा उडाला सेन्सर, माझ्या नदीला झालं कॅन्सर, असं पण एक गाणं लिहिलं की नदी जन्माला कशी येते, तिला परत मुळाकडे जायचं कसं असतं, पावसाच्या रूपात परत व्हायचं असतं. पण शहरात नद्या अतिक्रमण झालेलं आहे, त्यांच्यात कटार करून टाकलं आहे आणि सगळं शहराचं पाणी, आपल्या बाथरूमचं पाणी, टॉयलेटचं पाणी सगळं नद्यात सोडतं. तर ही आपली देवराची नर्सरी बघितली का तुम्ही? आज आपण नर्सरीत आलोय. ह्या देवराईतलाच एक भाग आहे की झाडं जगवणं, झाडं वाढवणं, आणि त्यासाठीच त्यांनी एक स्वतःची स्वतंत्र नर्सरी उभी केली आहे या सह्याद्री देवराईमध्ये. सर तुम्हीच माहिती द्या या नर्सरीविषयी, काय काय आपल्याला. आता आपण नर्सरीत बघतोय ना, नर्सरीत इतकी विविध प्रकारची रोपं तयार केलेली आहेत, मोठी तयार केलेली आहेत. पण मी आपलं संजय गांधी नॅशनल उद्यानमध्ये पामेरा म्हणजे ताडगोळा, त्याची रोपं कधी होत नाहीत. आणि ते रोप लावलं तर 8-9 महिन्यांनी त्याला कोंब फुटतो. ते पहिला खाली जातो, नंतर वळून वरती येतो, पण ते मुश्किल होतं झाडं. तर त्याची काय रोपं आपण तयार केली आणि तिथून आणली होती, ती जगेनाच म्हणून इथं आपण त्यांना एकाच पिशवीत वाढवतो आहे. तर ती रोपं बघ आता कशी झालीत, चिंच वडाची बघ कशी झालीत. ही ताडगोळ्याची रोपं आहेत, पामेरा. ही ह्याचा कोंब असतो ना,
तो पहिला खाली जातो 8-9 महिने, नंतर वरती येतो आणि 2 फूट खाली जातो. तर ही रोपच मिळत नाहीत कुठे. या ताडगोळ्याची झाड आहे. ताडगोळे झाड आहेत. ही आपण संजय गांधी नॅशनल उद्यानमधनं त्यांनी बनवली होती, त्यातली आणली होती आणि ही इथं वाढवते. महाराष्ट्रात सगळीकडे लावायची ती. पण आता ह्याच्यापेक्षा मोठे पिशवीत करणार, मग लावणार, त्यांना साजेसं वातावरण तयार करणार आणि मग 10-12 वर्षांनी त्याला फळं लागायला लागतात. मग 100-125 वर्ष फळं येतात. मला असं विचारायचं की आज आपल्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान इतकं प्रगत झालंय आणि आपल्याला बाहेरच्या देशाचं इतकं सगळं कौतुक असताना देशी झाडांचाच का ध्यास घेतला आणि या सगळ्या देवराईत देशी झाडं का प्रामुख्याने दिसत आहेत? आता देशी परदेशी हा मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की जी झाडं पर्यावरणाला योग्य आहेत, इथल्या मातीला योग्य आहेत, पशुपक्ष्यांसाठी योग्य आहेत, ती आपली झाडं ना. देशी परदेशी असा काही प्रकार नसतो रे. बरोबर. पण पारंपरिक जी झाडं इथं वाढतात ती तिथं सूट करतात म्हणून वाढतात ना. आता दलदली खूप आहे आणि पाणी खूप आहे, तर तिथलं खालचं जमिनीतलं पाणी वाय गेलं पाहिजे. ते निलगिरीचं काम असतं. आता ते निलगिरी आपल्या इकडे आणून लावली तर काय होणार? खरं. आपलं पाणी जाणार, जमीन कोरडी होणार ना. बरोबर. आपण ह्या देवराईत लावलेल्या झाडाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे हे भोकराचं झाड आहे. याला भोकराला फळं आलेत. हो, भोकराचं झाड आहे का नाही? फळं कशा आलेत बघितलीस का? पूर्वी लोक म्हणायचे की भोकरासारखे टपोरे डोळे, हा. तर ती उपमा आता मला खाऊन बघ किती भारी आहे. भोकराचं लोणचं पण करतात. किती बिया पडल्यात बघ. अजून काय पाहिजे देवराती? हे कुठे मिळणार तुला? आता जसं तुम्ही झाडाचं फळ काढलं आणि मला खायला दिलं, तशी लहानपणी सुद्धा होतं का की बाबा आंबे चोरायला जा, सीताफळ चोरायला जा? हो. लहानपणीच्या काय आठवणी, त्या शेताविषयीच्या, ह्या रानाविषयीच्या, बांधावरच्या आठवणी? असं आहे, मी 8वीला पहिल्यांदा चप्पल घातली. तर माझ्या पायाला खुरपं आहेत ना, त्यातली काही केलं ऑपरेशन केलं, 2 खुरपं तर जातच नाहीत. सगळं करून झालं. त्यामुळे तो मुद्दा नाही. मग रानात गुरं राखायला जाणं, फळं खाणं, शेती करणं ते तर होतंच. पण पाण्याचे झुळझुळ आवाज असतील, वाऱ्याचा आवाज असेल, निसर्ग असेल, पोहणं असेल, पूर असेल, गारा असतील, काय काय नाही अनुभवलं ते सगळं. आणि मला एक तुंबारा नावाचं मी एक नाटक लिहिलं ते आता अचानक रात्री 3 वाजता उठून. तर त्या तुंबारामुळं त्यात मी असं लिहिलं होतं की मनुष्यानं झाड तोडलं आणि घर बांधलं, तिथं माणूस झाला आणि आता त्याला घर तोडून झाड लावायला लागेल अशा पोझिशनला माणूस आलाय, असं ते नाटक लिहिलं. लहानपणी असं आपल्या गावाकडे सरपण आपण म्हणतो, सरपण गोळा करणं वगैरे. तुमच्या लहानपणी असं होतं की झाडं तोडून सरपण काढायचं? आम्ही डोंगरात जायचो, झाडं तोडायचो, आणायचो. मी तर लहानपणी एक सागवानाचं असं, म्हणजे लहान होतं तेव्हा लहान झाडं तोडायचं ना, तर त्या कुऱ्हाड मारायचं की थर थर खुर्रा असं मी झाड बघायचं ते. आणि ते तोडलं, ते घरी आणल्यापर्यंत एक कविता लिहिली होती मी. मला त्या झाडाचं थरथरणं, त्याला ओढत आणणं ते त्यावेळेला जाणवलेलं होतं. पण पुढे काळ आयुष्यात असं वाटेल की झाडाबद्दल एवढं प्रेम वाढेल असं माहिती. आज तुम्ही श्वासांसाठी प्रयत्न करताय. मला असं वाटतं कुठेतरी झाडांचा श्वास तुम्ही लहानपणीच ऐकला होता आणि म्हणून कदाचित ती अटॅचमेंट जुळून आली आणि हा देवराईचा प्रकल्प उभा राहिलाय. या सगळ्यामध्ये सकारात्मकता आपल्याकडे किती आहे? कारण इतका मोठा प्रकल्प जेव्हा उभा करायचा असतो तेव्हा शासकीय स्तरावरती सुद्धा तितकं पाठबळ महत्वाचं असतं, अधिकाऱ्यांकडनं पाठबळ महत्वाचं असतं. आज ती सकारात्मकता आपल्याकडे आहे. टक्केवारीत अधिकारी चांगले भेटतात आणि जे चांगले भेटतात त्यांच्यावरच आपण काम करतो. कधी कधी अधिकारी दुर्लक्ष करतात तेव्हा आपण म्हणतो जाऊ दे, इथे लक्ष नको द्यायला, कारण वेळ व्हायला जातो ना आपल्याला, असा मुद्दा आहे. पण कधीतरी असं वाटतं की मी सेलिब्रिटी आहे म्हणून ही देवराई आज इतकी वाढली, किंवा ह्या सेलिब्रिटी असण्याचे फायदे तोटे काय झाले ह्या सगळ्या प्रकरणात? सेलिब्रिटी असल्यामुळे मला सपोर्ट तर चांगला मिळतोच, लोक चांगली भेटतात, लोक वाढतात. पण लोकांना वाटतं ह्याच्याकडे काय भरपूर पैसे आहेत, ह्याला काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जरा असं कळतं की मग महाराष्ट्राला पुरेपणे एवढा माझ्याकडे पैसा नाही, आणि तो असता तर मी तेवढा वापरला पण नसता. मी माझ्या 2-3 जागा विकून टाकल्यात, मला त्याच्यात काही इंटरेस्ट राहिला नाही. मला सिनेमाकडे फार दुर्लक्ष देतो असं नाही. मला महिन्यातले 4-5 दिवसाची कमाई असेल, 4-5 दिवसाचा वेळ असेल, ते सगळं मी इकडं करत असतो आणि मला त्यात आनंद आहे. मला हे सांगण्यात पण इंटरेस्ट नाही की मी ह्यावं करतो त्यावर. अगदी हाच तुमचं साधेपण आहे. इथे काहीतरी पाण्याचं हौदासारखं दिसतंय, ते काय? नाही होत नाही, हे आपण पक्ष्यांना पाणी करायला ठेवलंय. पक्षी प्राणी जर इकडे आले ना तर अशा 2-4 जागा करून ठेवल्यात की त्यांना इकडे पाणी प्यायला असावं म्हणून.
झाडांसोबत पक्ष्यांची सुद्धा काळजी घेतली जाते. आज ह्या देवराईत आम्ही येतोय. मुंबईत फक्त गाड्यांच्या हॉर्नचे आवाज ऐकू येतात, पण आज सकाळी इथे आल्यापासून इतक्या अनेक पक्ष्यांचा किलबिलाट, त्यांचा आवाज, त्यांचं गुंजणं ऐकलंय की त्या पक्ष्यांच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा सरांनी करून ठेवली. आपल्याला दिसतंय की हे पाणी बघू शकता, इथे येणाऱ्या पक्ष्यांच्या उन्हातानात पाण्याची व्यवस्था आहे. म्हणजे इकडे कसं आता डुक्कर येतात, हरणं येतात, ससे येतात, आपल्या देवळात येतात? येतात ना. हो, इकडे खूप प्राणी वाढले, त्यांचा सहवास इकडे वाढला आहे. हे आहे फुलपाखरांचं उद्यान. म्हणजे झाडांसोबत पशु पक्ष्यांची, कीटकांची सुद्धा काळजी घेतली जाते देवराईत. हां, म्हणजे ते काय आहे की फुलपाखरं कशाला अट्रॅक्ट होतात, तर त्या सगळ्या गोष्टींची वेगळी वेगळी झाडं आपण इकडे लावलेली आहेत. तर ते आता ते सुवास वांगण करत का ना, त्यांनी काय केलं आहे की फुलपाखरांना काय खाद्य लागतं, की कुठल्या झुडपांची पानं लागतात, तसं ते झाडं सगळे लावले. आता ह्याच्यात फुलपाखरांसाठी आपण कुठली कुठली झाडं लावली आहेत? आता सगळ्यांची नावं मला सांगता, पानफुट्टीचं असतं, त्याला खुळखुळा पण बोलतात, फुलं पण आहेत बऱ्याच. ही सगळी आता ही सगळी फुलपाखरांना आकर्षित करणारीच झाडं आहेत. आता त्याचं QR कोड आपण लावणार आहे प्रत्येक झाडाला. हां, म्हणजे तिथं असं QR हे केलं, स्कॅन केलं, मला सगळं मिळणार त्याच्यामध्ये. या देवराईमध्ये एक जागा फुलपाखरांसाठी असावी, हा विचार किती महत्वाचा वाटतो. म्हणजे इथं बांबूसाठी वेगळं केलं आहे, पामसाठी वेगळं केलं आहे, फुलपाखराचं गार्डन केलं आहे, वेलींसाठी वेगळं केलं आहे, कॅक्टससाठी वेगळं केलं आहे, बांबूसाठी. आता इथे फुलपाखरांना ह्यांना पण ते पाण्यात खेळतावं पक्ष्यांना, त्यासाठी तिथं पण एक केलं आहे. पक्षी संध्याकाळी तर खूप असतात इकडं, लाखो फुलपाखरं. आता श्रावणामध्ये तुला इकडं जा ना, फुलपाखरांचे गच्चचे गच्चे असे. आणि एवढ्या उन्हातही हे जी काही जाळी विणली आहे त्या वेलींनी, असं वाटत नाही की आपण उन्हात उभं आहे. असं पंख्यापेक्षाही छान हवा देत आहेत ही झाडं, छान ऑक्सिजन देत आहेत, छान दिवसा दुपारी 12 वाजता. यांनी काय करायचं आपल्यासाठी, अजून किती आभारी असलं पाहिजे आपण. आपण मुंबईमध्ये AC लावून सुद्धा आपल्याला मनासारखा गारवा मिळत नाहीये, पण आज आजूबाजूला डोंगर आहेत. बघितलं तर एकीकडे उजाड माळरान आहे, त्याच उजाड माळरानात तुम्ही एक देवराई उभी केली. आज त्याच देवराईच्या कृपेने आपल्या डोक्यावर इतकी सुंदर सावली आहे. आणि जसं तुम्ही म्हणता की सावलीसारखं मौल्यवान काहीच नाही, त्या सावलीविषयी तुम्हाला काय वाटतं? चला सावली पेरूया, असा एक मी कार्यक्रम काढलाय मुलांसाठी. त्यांना सावली पेरता आली पाहिजे, म्हणजे झाडं लावता आली पाहिजेत. तसं मुंबईला तुला श्वासाश्वासाकोनीच पैशातच मोजला जातो. तुम्ही लगेच फॅन लावता, लाईट लावता आणि बेफाम लाईट खर्च करता, बाहेर गरम हवा खूप सोडता आणि पर्याय नाही तुम्हाला त्या जगण्याशिवाय. तर जास्तीत जास्त असं जगलं तर आनंद आहे ना. निसर्गाच्या जास्त जवळ राहतो आपण अशाने. हो, आणि झाडांचं वैशिष्ट्य कसं, झाडं पाणी धरतात, माती धरून ठेवतात, पशुपक्ष्यांना मदत करतात. म्हणजे झाडावर सगळंच अवलंबून आहे ना. प्रत्येकानं झाड हा त्यांचा विषय ठेवला पाहिजे. वा, आता आपण ज्याची वाट बघतोय ते वडाचं झाड बघायला जाऊया, कारण ते वडाच्या झाडामागे खास गोष्ट जी तुम्हीच आम्हाला सांगणार आहात. विज्ञानानं माणसाचा हार्ट ट्रान्सप्लांट शक्य केलंय, तसं ह्या देवराईमध्ये झाडांचं सुद्धा हार्ट ट्रान्सप्लांट केलं गेलेलं आहे. सर, बरोबर बोलतोय मी? काय आहे ते हार्ट ट्रान्सप्लांट? ज्या वडाच्या झाडाविषयी आपण आल्यापासून बोलतोय त्याच वडाच्या सावलीत बसलोय आपण. 2022 ऑक्टोबरला आम्हाला समजलं की पुण्यात हडपसरला एका माणसानं घराला झाडं वाढण्यामुळे त्रास होतोय, तर ते झाड आम्ही तोडणार आहे. तर तो म्हणला माझं नाव सांगू नका कोणाला, पण हे झाड तुम्ही ट्रान्सप्लांट केलं तर चालेल. मग आमचे पानसरे म्हणून आहे, त्यांना आम्ही सांगितलं कसं काय करायचं. तेव्हा पहिल्यांदा मला कळलं की वडाच्या झाडाला ट्रान्सप्लांटेशन कसं करतात. तर त्याची मुळं जी तुटली होती त्याला आपण ह्यानं बांधून बँडेज कसं लावतो, औषध लावून बँडेज लावतो, तर जुळतं का नाही. तसं ते मुळांना शॉक बसलेला होता झाडाला. झाडाला तोडलं की त्याला शॉक बसणार, आपला हात तोडला तर आपला शॉक बसणार का नाही, तसं त्याला शॉक बसलेलं होतं. मग त्याची मुळं जोडली, एक 15-20 दिवस, महिनाभर त्याच्यावर काम केलं. मग 21 जानेवारीला तिथून निघालं, झाड उचलून आणलं इकडं. इथं त्याच्यासाठी खड्डा करून ठेवला, इथं ह्याची सगळी तयारी, रस्ते करून ठेवले, मोठ्या ट्रॉलानं सगळं ते आणलं झाड इथं. आणि म्हणजे हार्ट काढलं एका बाजूला आणि माणूस एका बाजूला, आणि त्याला दुसरीकडे नेऊन जोडायचं तर कसं असेल, तसं त्याला आणलं इकडं. 26 जानेवारी 2022ला मी इथं लावलं ते पुण्यातनं हे झाड सातारा हडपसरवरनं आणून. आणि 26 जानेवारीला त्याचा वाढदिवस सुरू केला माझा. 2022, 23, 24, 25, 26 दरवर्षी आम्ही त्याचा वाढदिवस साजरा करतो. इथं असे 100-200 मुलं आणतो, डान्स करायला होतो, गाणी म्हणायला होतो. पहिले 2 वर्ष तर आम्ही क्रेन आणून असं त्याला दुधा पाण्याचा असा अभिषेक घातल्यासारखं क्रेननं केलं होतं. तर इतकं वाढलं. आणि त्या म्हणजे हे विशेष म्हणजे चहूबाजूने वाढले.
चहूबाजूनी मुळ्यांना जर तुम्ही नीट बांधलं, त्याला जरा असं अन्न पाणी दिलं आणि ते वाढवलं तर चहूबाजूला वाढतं. मग आता हा सह्याद्री देवराच्या वतीनं आम्ही जवळजवळ 1000-2000 झाडं आत्तापर्यंत ट्रान्सप्लांट केली. महाराष्ट्रात कुठे झाडाचं काय झालं की मला फोन करतात, मग मला सांगतात. मग ते बरेचसे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरना काय प्रोटोकॉल म्हणा, त्यांना लवकर काम करून द्यायचं असतं म्हणा, त्याच्यातून ते झाडाला व्हॅल्यू देत नाहीत. एका झाडाच्या बदल्यात 5 झाडं लावणं हा इतकी फसवणूक आहे. पण हे सगळं खूप खर्चिक पण असेल ना, हा, अशा खूप पद्धतीचं खर्चिक. ट्रान्सप्लांट करणं. ॲक्च्युली फॉरेस्टकडे इतके पैसे आहेत झाडाचे, करोडो रुपये पडून आहेत. पण ते सह्याद्री देवराईला ज्यांनी जबाबदारी नुसती दिली ना, आपण नितीन गडकरींनी पूर्ण जबाबदारी दिली ना, आपण सगळ्या समृद्धी मार्गाला हिरवा करून टाकू, सगळ्या समृद्धीच्या मार्गाला आपण सावली करून टाकू. काय गैरसमज आहे, काय इंग्रज काय येडे होते होय? सगळ्या रस्त्याला वडाची झाडं होती. नॅशनल आपला राष्ट्रीय वृक्ष बोर्ड आपल्या भारताच्या शासनानं सगळं तोडलं आहे. किती दुर्दैव आपलं, राष्ट्रीय वृक्ष सगळं तोडलं. तर हा वडाचं एक असं असतं ना, ते वॉकिंग ट्री आहे. ती तुम्ही असं केलं, आता तू इथून पुण्याला जाताना बघतो खेडशिवापूरच्या तिकडं अशी झाडं दिसली, असं वाढतं ते रस्त्याच्या मधोमध ते बोगद्यासारखं म्हणजे बोगदं रस्त्याला सावलीची किती गरज आहे. तर ही सगळी वडाची झाडं रस्त्याच्या कडेला लावली पाहिजेत. ती कधी पडत नाही झाडाने, 100-200 वर्ष तरी त्याला काय होतच नाही. त्यामुळे ती जर लावली पाहिजे, पण का लावत नाहीत कळत नाही अजून. या देवराईच्या प्रवासात आज जे दिसतंय ते यश आहे, पण ह्या प्रवासात अपयश सुद्धा आहे का, ते बघितलंय का? आता किती वेळा तरी इथंच ह्या देवरात पहिल्या वर्षी लावली, 2000 झाडं लावली, 2000 जळली. आग लावली, कुठे गवत एवढं वाढलं होतं, 2000 झाडं जळली. मग आम्ही काय खचत नाही, दरवर्षी आग लागते. अजून आगीवरती आता कंट्रोल मध्यंतरी बीडला आग लागली. बीडला आग लागली होती. बरीचशी माणसंच आग लावतात. त्याच्यामध्ये भुई पक्षी, सापसुरळ्या, सापाची अंडी, टिटवीची अंडी किंवा जे काही पक्षी असतील त्यांची घरटी सगळी जळून खाक होतात. तर ते दरवर्षी म्हणजे एक होतं. झाड गेलं तर त्याच्या मागे कितीतरी जीवांचं जगणं सुद्धा जातं. आणि परत ती छोटी झाडं 200-300 वर्ष जगणारे असतात, ते लहानपणीच मरून जातात ना. तर ते फार नुकसान होतं. म्हणजे आग न लावणं हे एक महत्त्वाचं काम आहे त्याच्यामध्ये. आणि मग ह्या प्रवासात जसं अपयश तुम्ही म्हणाला की ते आपण स्वीकारलंच पाहिजे, जसं तुम्ही अपयशाविषयी सुद्धा भरभरून बोलताय, अडथळे काय काय आहेत ह्यातले? आज सामान्य माणसाला सुद्धा अडथळे आहेत, पण सेलिब्रिटी असून सुद्धा तुम्हाला ह्या प्रवासात काय काय अडथळे आलेत आत्तापर्यंत? झाडाला पाण्याची गरज असते. तर पाणी उन्हाळ्यात खूप प्रॉब्लेमॅटिक येतो. आणि झाडांना खूप तू आता बघशील सगळी झाडं जराशी तुला अशी मरगळलेली दिसतात, त्यांची एनर्जी कमी झालेली असते, कारण त्याला पाणी कमी असतं. त्यातून सर्वाईव्ह होतात. मग ही झालेली आहेत सगळे सर्वाईव्ह आता. पण लहान झाडं तर बऱ्याच वेळा रिप्लेस करायला लागतात, मरतात. हे दरवर्षीचं हे आहे, नव्यानं लावावे लागतात. आग लागणे त्याच्यापासून प्रॉब्लेम होतो आणि तोडतात काय वेळेला लोक, ते एक वाईट वाटतं. काही ठिकाणी देवडीला आपली अशी रस्त्याच्याकडनं झाडं लावली होती, ते 100-200 झाडंच तोडली होती. अरे बापरे, काय पहिल्या कारण? जोर त्याला वाटलं की आमच्या सावली पडेल आणि मग आमचं पीक कमी येईल आणि मग असं नुकसान. शेतकऱ्यांनी तोडली. मी त्याला समजावून सांगितल्यानंतर आपण काय आक्रमक राहत नाही. झाड आक्रमक असतं का? झाडाची एक फांदी तोडली, दुसऱ्या फांदीचे आंबे खाल्ले तर तो म्हणतो का माझी फांदी तोडली, बोलतं. आपण कोणाला काय बोलत नाही, जाऊ द्या मग, चला. मग कुठेतरी शेतकऱ्यांना ह्याच्याविषयी अवेअरनेस क्रिएट करणं किंवा ज्ञान देणं सुद्धा गरजेचं वाटतंय का कुठेतरी? म्हणजे सह्याद्री प्रकल्प आपला एका बाजूला आहेच, पण ह्यासोबत अवेअरनेस पण गरजेचा वाटतोय का, की जो कमी पडतोय? अवेअरनेस कसं आहे की आपलं नागरिकशास्त्र वीक आहे. आपल्या देशातल्या शिक्षण यंत्रणेमध्ये नागरिकशास्त्र सगळ्यात कमी मार्काचा पेपर असतो. तर नागरिकशास्त्र हा सगळ्यात जास्त मार्काचा पेपर पाहिजे आणि ते लहान वयातच शिकवलं पाहिजे. म्हणून मी एक बी आणि एक रोप बनवायला लावायचं हा तेवढ्यासाठी म्हणतो की लहानपणीच त्यांच्या डोक्यात झाड लागेल. आणि म्हणून मी तो चला सावली पेरूया हा प्रोजेक्ट मी करायचा म्हणतोय, तो शासनाचा भाग व्हावा. मला यांनी कुठल्या तरी शासनात चांगल्या पदावर किंवा चांगलं जर आर्थिक सहाय्य केलं ना, महाराष्ट्र बदलून टाकलं मी. आणि माझी बँक बॅलन्स बघून ठेवायचा आणि 5 वर्षांनी बघायचं, एवढंच ठेवीन मी, वाढूच देणार नाही, सगळा खर्च करेन. नाही तर सगळ्यांचे बँक बॅलन्स आणि प्रॉपर्टी इतक्या वाढतात की कसं नाही. तो खेळ म्हणजे रोग आहे तो रे, आपल्या श्रीमंतपणाचा एक रोग आहे, तो कळतच नाही कसा रोग. भूक थांबतच नाही. भूक थांबत नाही. आणि कसं माहिती आहे ना, कारखाने करतात, पैसे काढतात, गाड्या घेतात, मग गाड्याला पण गाडी, नोकराला पण गाडी, त्याच्यावर काही हा रोगच येणार आहे की तुम्हाला अन्न आणि हवा
हीच महत्त्वाचं आहे. तेवढं स्वच्छ असलं तर तुमचं मन चांगलं राहतं आणि त्याच्या पलीकडे जितकं जास्त तो रोग आहे आणि तो रोगावर अजून औषध नाही आहे. तुम्ही मग अशी 2 करोडच्या गाडीची काहीतरी गोष्ट सांगणार होतात मला. म्हणजे 2 करोडची गाडी घेतो आणि काय म्हणतो झाडाखाली ए सावलीला लाव रे जरा हा म्हणजे 3 वर्षाने परत ती फेकून देतो गाडी. 4-5 वर्ष कुठलीही गाडी 4-5 वर्ष वापरतो म्हणजे 2 करोड पाण्यात घालतो ना. त्यात जर 1 करोडची गाडी घेतली, 40 लाखाची गाडी घेतली, 20 लाख गरजेचं आहे गाडी समजा, पण बाकीच्या पैसे झाडं लावली तर किती झाडं लागतील. मी स्वतः मर्सिडीज विकून टाकल्यानंतर एंडेवर घेतली, 40 लाख वाचवले, 40 लाख इकडे खर्च केले. म्हणजे जाऊन दे चल दरवर्षी आपण असं करूया. असं मी माझ्या 2-3 जागा विकून टाकल्या. मला आधी वाटायचं जागा करून रिसॉर्ट फालतू पण आहे, डोक्याचं येडपट पण आहे, काही गरज नाही त्याची, सगळी सोय बघतील. पण आपण जे काही करतो ना त्याच्या मागे नेहमी एक प्रश्न असतो. माणूस घर करतो, गाडी करतो, शेवटी प्रश्न उरतो कुणासाठी. आज ह्या देवराईची एका देवराईची 40 देवराया झाल्या, प्रकल्प वाढतायत, माणसं जोडली जात आहेत, गावागावात देवराई पोचते. हे सगळं कुणासाठी? आपल्या आनंदासाठी. आपल्याला आनंदी राहायचं असेल ना तर तुम्ही झाडासारखं राहिलं पाहिजे. तुम्हाला खूप आनंद मिळतो, झाडामुळे आनंद खूप मिळतो, तुम्ही सुखी राहता, मन शांत राहतं. आणि हा काय सामाजिक काम आणि पर्यावरण वगैरे असले आव फकांड्या फेकण्यात काही अर्थ नाही. हे मी ह्याहून करतो हां कशाला काय. अरे बघ ना इथं आपण आलो आज किती आनंद होते. झाडाला बोलणं कळतं आपलं, त्याच्या भावना पण आपल्याला कळतात आणि आपण निरोगी राहतो, चांगलं राहतो. तर आनंदासाठी माणसानं स्वतःच्या वया इतकी झाडं लावलीच पाहिजे, तर त्याला जगण्याचा अधिकार आहे. नाहीतर निर्लज्ज माणूस आहे, रोज ऑक्सिजन घेतोय, रोज अन्न खातोय, झाडासाठी काही मिळत नाही यार, याला काय अर्थ आहे का. सर आपल्या घरात आपण एखादा पाळीव प्राणी पाळला तरी आपण म्हणतो त्या कुत्र्याला सगळं कळतंय, त्या मांजरीला सगळं कळतंय. तुम्हाला काय वाटतं या प्रवासात झाडांना कळतं का? हो झाडांना खूप भावना भावना असतात, असतात. भावना असतात. म्हणजे झाडांना शिवाय दिले तरी ते त्याला वाईट वाटतं. झाडाचं कौतुक केलं तर चांगलं. आता इथली झाडं अशी डौलानं त्यांचं किती कौतुक करतो आम्ही ना, येता जाता भेटतो त्यांना, हे करतो. आपल्याला पण झाडाचा खूप आनंद मिळतो ना. इथं आलं की खुशी घेऊन जाता तुम्ही कुठल्या पण. तुला माहिती आहे का लोक डोंगरावरच्या देवळाकडे जातात, ती देवळाकडे जात नाही, तिथं झाडाचं अट्रॅक्शन जास्त असतं. मुळात देऊळ कधी वाढताना बघितले का, झाड वाढताना बघितले का नाही. त्यामुळं देव कधी वाढत नसतं रे, झाड वाढताना दिसतं. झाड ऑक्सिजन देतं, झाड अन्न देतं, झाड पक्षी देतं, पक्ष्यांना जगवतं, फळं देतं, म्हणजे झाड देव आहे. खरं आहे. म्हणजे पूर्वी ऋषीमुनी कोण असतील तपश्चर्या करणारे लोकांसाठी ते झाडाखाली बसून करायचे. गौतम बुद्धाला प्रचिती झाली, त्यात झाडाचं काही कॉन्ट्रिब्युशन असेल का नाही. आहेच की. म्हणजे मुळात झाडच देव आहे रे. नंतर देवळं आली, हे आपण बनवलेली देवळ आहे, देवळात काय मजा नाही. त्याच देवळात आपल्याकडे लोकांची गर्दी होते. आपल्याकडे श्रद्धा एक खूप मोठा विषय आहे. म्हणून तुम्ही वृक्षप्रसाद सुद्धा सुरू केला, पण तो यशस्वी झाला का? नाही झालं अजून. मुख्यमंत्री माझं म्हणणं मनावर घेत नाहीत. मला त्यांची मीटिंग करायची, मी सारखं मेसेज करतोय त्यांना. काय आहे आपल्याकडं देव म्हणतात, चला आपण दुसरे करतात ते काय वाईट म्हणायचं काय कारण नाही. तुला जे पडतं ते तू करतो, तुला जे पडतं ते तू करतो. तसं देवाला 5,000 अभिषेक जेव्हा करतात तेव्हा 5,000 रुपयाचा अभिषेक असतो, 500 रुपयाचा अभिषेक असतो. आणि मग तिथं बांगड्या असतात, नाणी असतात, प्रसाद असतो, तेल तूप ह्याव त्याव सगळं करून खर्च करतात. आणि ओम स्वाहा करून असे काही तासभर पूजा करतात. तिथं जर एक रोप ठेवलं आणि देवाला आवडणारी झाडं ठेवली आणि त्याची पण पूजा केली, सांगितलं की बाबा हा सिद्धिविनायकाचा प्रसाद आहे, हा शिर्डी साईबाबाचा प्रसाद आहे, हा तुळजापूरच्या देवीचा प्रसाद आहे, हा तुम्ही लावा. आणि हे वाढलं तर देव प्रसन्न झाला समजा, तर खरंच ते झाड वाढतं, तर फळं देतं, फुलं देतं, 2-3 पिढ्यांना त्याचा प्रसाद पुरतो की नाही. तर ही भावना पुजाऱ्यांनी जर सांगितली आणि त्या भक्तांना जर सांगितली, श्रद्धेनं झाडं लावली, तर ते खूप मोठं काम होईल. हे महाराष्ट्राने पवन कल्याणना मी सांगितले, तेलुगूमध्ये पवन कल्याणने मनावर घेतले ते. आणि तिकडे पण ते म्हणले आम्हाला पण हा विषय सुचला नाही, आम्ही करतो. तर असं जर देवाच्या थ्रू एक काम हे चांगलं होऊ शकतं. वा, तुम्ही इतक्या रोखठोकपणे बोलताय, म्हणजे राजकीय जीवनाविषयी असू दे, सामाजिक जीवनाविषयी असू दे, तुम्ही पूर्वीपासून म्हणजे लहानपणापासून इतकेच रोखठोक आहात, कारण की तुम्ही नोकरी सुद्धा केली ह्याच्या मी आधी. वॉचमनचं काम केलं 3 वर्ष, त्यानंतर मी क्लार्क झालो, त्यानंतर मी शिक्षकाचा, तलाट्याचा, फॉर इरिगेशन डिपार्टमेंट 3 नोकऱ्यांचे राजीनामा दिले. बँकेचा राजीनामा दिला, तर मी किती राजीनामा दिले. आपल्याला भीती नाही, आपण आपले बरे. तेव्हाही रोखठोक असा स्वभाव होता, म्हणजे समोर काय? जिथे चुकेल तिथे बोलण्याचा. बँकेत मला एका मॅनेजरने 24 मेमो दिले होते. 24 मेमो? 6 तर सुट्टी असतात ना, देणार कसा. 24 मेमो दिले आणि रोज म्हणायचं तो मला नंतर पाया पडायचं.
नमस्कार कर. म्हणजे काय कारण, तू पण बँकेत काम करतो, मी पण बँकेत काम करतो, तू पगार घेतो, मी पगार घेतो, यात नमस्काराचा प्रश्न कुठे येतो? तू चांगला वागला तर मी करेन नमस्कार, तू खतरू वागतो तुला कोण नमस्कार करेल? तर तो मोठा अधिकारी तो मला दररोज मेमो द्यायचा, दे मेमो किती. आज कितवं वर्ष आहे देवराईचं काम सुरू आहे? 2016ला पहिल्यांदा आईची बेस तुला केली, 2026 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. आज या 10 वर्षात सावली सापडली आहे का, ज्या सावलीच्या शोधात तुम्ही फिरताय? हो, म्हणजे जीवनाचा मार्ग आपल्याला नीट कळला, आनंद वाटला की जगण्याचं काय तुमच्या मनाला वाटतं तसं जगायला मिळालं म्हणजे आनंदी लाईफ ना. तर जसं जसं मला वाटतंय तसं तसं मी जगतोय आणि हा तर मार्ग मला खूप चांगला वाटतोय, त्याच्यात खूप आनंद आहे. मी झाडं, पक्षी, फळं हे बघत राहतो, फिरत राहतो त्यांच्यात, तशी माणसं भेटतात, ते आनंदी होतात. त्यांना काही झाड एका ठिकाणी राहून प्रगती करतं ना, त्यासाठी धावपळ पार करत नाही ना. तू बघ, इथे बसलं किती शांत, सगळे विचार जातील तुझ्या मनात. हे झाड आपल्यावर कृपाच करतं ना, आपलं मन सगळं सगळं नॉर्मल होतं, आपलं जीवनच बदलून टाकतं झाड. तर काहीच लागत नाही रे, छान श्वास मिळाला तरी आनंद राहतो, थोडंसं आनंद राहतो माणूस. तर बाकीचे हे सगळे मनाच्या खेळापासून आपण लांब राहतो. आपल्या आपल्या जीवनाचा मार्ग आपल्याला कळलेला आहे, आपल्याला आनंदाचा मार्ग कळलेला आहे आणि हा चांगला मार्ग आहे. सातत्याने एक असा उल्लेख होतो सोशल मीडियावरती की टी व्हीवरती दिसणारा एक विलन आज खऱ्या अर्थानं हिरोचं काम करतोय. निळू फुलेंच्या बाबतीतही असंच आहे. त्यांना लोकांनी विलन म्हणून पाहिलं आणि पण ते खऱ्या अर्थानं त्यांचं सामाजिक काम खूप मोठं होतं. कुठेतरी जेव्हा आता आम्ही तुमच्याकडे बघतोय, आम्हाला असं वाटतं कधी कधी आम्हाला त्यांचा सहवास नाही लाभला, पण तुमचा सहवास लाभतोय. तुम्हाला त्यांचा सहवास लाभला का? कारण की कुठेतरी तुमच्या त्यांच्या पर्सनॅलिटीत मला साधर्म्य वाटतंय भूमिका आणि सामाजिक कामात. मी निळू फुलेंचा आदर्श खूप लहानपणापासून घेतला आहे. म्हणजे मी पहिल्यांदा कॉलेजमध्ये असताना निळू फुलेंचा आम्हाला सामना असेल, कुठलीही त्यांची भूमिका, सिंहासन असेल, त्यांच्या कितीतरी भूमिकांचा आम्ही बसून अभ्यास करून त्याच्यावर बोललो आहे. कुलकर्णी आम्हाला सांगायचे की त्यांचं, आणि प्रत्यक्ष जीवनात जेव्हा त्यांच्याबरोबर मी काम केलं तेव्हा माझ्यात मामूलाग्र बदल झाला. त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं, मी म्हणलं मला ना जुलवा, हिजऱ्याचा रोल, घोटभर पाणी, चतकोर भाकरी, पावसाचं गाणं, ह्यांनी समाज बदलला पाहिजे वगैरे असं माझ्या डोक्यात. ते म्हणले असं काही नसतं सयाजी, तू असं काही विचार करू नकोस, तुझ्यासारखी माणसं पाचोळ्यासारखी आहेत, पण त्याला फार महत्त्व नसतं, त्यांनी समाज बदलेला असं काही नाही, पण पाचोळ्याचं पण कधी कधी वादळ होऊ शकेल बरं का. त्यामुळे तू ज्या पद्धतीनं काम करतेस ते तू कर, पण लगेच अपेक्षा बाळगू नको समाज बदलेल वगैरे. हे निळूभाऊनी मला सांगितलं. त्यामुळं मला ते इतकं भारी वाटलं. किंवा सखाराम बाइंडरचा रोल माझ्याकडे आला तेव्हा मी निळूभाऊंना म्हटलं, भाऊ मला तुम्ही फेमस केलेला रोल मला करायला सांगतात, माझी काही ताकद नाही त्या रोलला हात लावायची. मला नाही सयाजी बघ, सखाराम बाइंडरसाठी नटाला एक बाज असलेला नट असेल तर तो चांगलं काम करेल, तुला स्वतःचा बाज आहे, तू सखाराम कर, तुझा सखाराम चांगला होईल. आईविषयी आता जाता जाता काय सांगायचं आहे? कारण की ही देवराई आईमुळे उभी राहिलेली आहे. आज आई नाही आहे, पण देवराईतनं आई पाहते असं वाटतंय का? मी आईला ह्या झाडातच बघतो आणि मी आईला सांगितलंच होतं की मी रडणार नाही, मी दुःख सांगणार नाही, आई नाही म्हणून. माझ्याबरोबर आई आहेच, आई नसेल तर मी जगूच शकत नाही असं मी आईला सांगत होतो. आई जिवंत असतानाच हे काम सुरू केलं होतं आणि आज ते वाढतंय, आईनं लावलेलं झाड वाढतंय, त्याला फळं आली. मला इतकं सांगताना आनंद होतो, माझ्या आईनं लावलेलं झाड आहे असं सगळं. तर सगळ्या ह्याच्यात ते दिसायला लागतं आणि तो एक जगण्याचा आपल्याला एक मार्ग मिळाला आहे. त्यामुळे आई आहे, आई जिवंत आहे, आई राहणार. माता, धरती माता, नंतर माता, झाड, ह्याच्या पलीकडे जगात काहीच खरं नाही. आज आई नाहीये, पण देवराईमुळे ते जिवंत आहे. या देवराईचा प्रवास न संपणार आहे आणि तो संपूही नये असंच वाटतं. पण जाता जाता ह्या प्रवासात एक कविता व्हायला हवी, कारण सयाजी शिंदे आम्हाला अभिनेता म्हणून माहिती आहेत, सामाजिक कामं मी बघतोय, पण कुठेतरी या मनात एक कवीसुद्धा आहे. तुम्हाला कविता आवडतात सुद्धा, तुम्ही स्वतःही रचता. मनातली कविता जाता जाता. मला नादू मानवणीच्या कविता खूप आवडतात. त्यांची एक कविता फार मस्त आहे. जन्मापासूनचे दुःख जन्मभर असे, जन्मभर राहो मला न त्याचे फारसे. साऱ्यांसाठी झाले उभ्या देहाचे सरण, सगळे सोयरेही कधी जातात दरुण. फुले वेचताना सुद्धा ओथंबते मन, जन्मापासूनचे दुःख पोटी घट्ट लपेटून. डोळे गच्च अंधारून तेव्हा माझे रान, रानातली झाडे मला फुले अंतरून. वा वा नादू मानव. वा.
जे मनात साचलंय ते कुठेतरी ओठावर येतं, ते कवितेतनं असं समोर येतं. सर, आजचा जागतिक पर्यावरण दिन खऱ्या अर्थानं आमचा सार्थकी लागला. तो जागतिक पर्यावरण दिन या मुलाखतीच्या माध्यमातून हे काम तुमचं जगापर्यंत पोहोचवेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि शुभेच्छा आणि सदिच्छा द्यायला आम्ही खूप लहान आहोत, पण आम्ही सोबत आहोत असं मी या निमित्ताने तुम्हाला आश्वस्त करतो. आणि खूप खूप धन्यवाद इतकी सुंदर या देवराईची सफर घडवल्याबद्दल. आम्ही येत राहू, तुमच्याशी संवाद साधत राहू. खूप खूप धन्यवाद. झाड ब्लेस यू. थँक्यू सर, थँक्यू.